गुढीपाडवा साजरा करताय, या 3 महत्त्वाचे परंपरा पाळल्याच पाहिजेच. वाचा कोणत्या? गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा एक महत्त्वाचा सण म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदेचा तो साजरा होतो. याच दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. गुढीपाडवा हा केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही एक अतिशय खास सण आहे. ब्रह्मदेवांनी या दिवशी विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते. त्यामुळे हा दिवस नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. यावेळी गुढीपाडवा मार्च 30 रोजी चैत्र नवरात्रीच्या सुरुवातीसह साजरा केला जाईल, ज्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढते. महत्त्वाच्या मानल्या जातात 3 परंपरा. गुढीपाडव्याला नववर्षाचा प्रारंभ होतो, त्यामुळे हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. या दिवशी कोणतेही नवीन कार्य सुरू करायला मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. या दिवशी अनेक प्रथा व परंपरा पाळल्या जातात. त्यापैकीच 3 महत्त्वाच्या परंपरा आपण जाणून घेऊया. 1. गुढीची पूजा. गुढी म्हणजे काठीवर उलटे ठेवलेले एक लहान भांडे. अनेकदा तांब्याचा तांब्याही गुढीवर टांगला जातो. तो रेशमी कापडात गुंडाळलेला असतो. हे विजय, समृद्धी आणि संरचनेचे प्रतीक आहे. विशेषतः महाराष्ट्रीय परंपरेत याला विशेष स्थान आहे. ते मुख्य प्रवेशद्वारावर किंवा घराच्या छतावर लावले जाते. 2. कडुलिंब आणि साखरेचे सेवन. या दिवशी कोवळ्या कडुलिंबाची पाने आणि साखरेचे सेवन करणे ही केवळ एक परंपरा नाही तर ऋतू बदलाच्या या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा एक उपाय देखील आहे. ही परंपरा आयुर्वेदाची देणगी आहे, जी शरीराला उन्हाळ्यासाठी तयार करते. या दिवशी विशेषतः महाराष्ट्रात गाठी खाल्ली जाते. 3. गोडधोड नैवेद्य. गोड पदार्थ पुरणपोळी खाणे आवश्यक आहे. आणि जर गुढीपाडव्याला पुरणपोळी बनवली नाही तर तो सण अपूर्ण वाटतो. हरभरा डाळ आणि गूळ घालून बनवलेली ही पारंपरिक रोटी केवळ चवीलाच चविष्ट नाही तर ऊर्जा आणि पचनासाठी देखील उत्तम आहे. हे अन्न केवळ शरीराचे पोषण करत नाही तर उत्सवाच्या आत्म्यात गोडवा देखील भरते.